तिसरं प्रॅक्टिकल पाहू आता आपण स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्लासेंटा. याच्यामध्ये हिस्टॉलॉजिकल सेक्शन पाहू प्लासेंटाचे परमनंट स्लाइड्समधनं किंवा फोटो मायक्रोग्राफमधनं पाहू. तर प्लासेंटा जे आहे युथेरियन मॅमल्समध्ये, युथेरियन म्हणजेच प्लासेंटल मॅमल. प्लासेंटल मॅमल म्हणजे ज्यांना प्लासेंटा असतो असे सस्तन प्राणी. त्याच्यामध्ये कॉमन स्ट्रक्चरल आणि फंक्शनल फीचर्स असतात आणि स्ट्रायकिंग डिफरन्सेस असतात स्पेसिसमध्ये. ग्रॉस किंवा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जे ते प्लासेंटाचे असतात. दोन कॅरेक्टरिस्टिक्स जे ते पर्टिक्युलरली डायव्हर्जंट असतात आणि त्यामध्ये बेसेस जे क्लासिफिकेशनचे प्लासेंटल टाइप्सचे हे त्याच्यामध्ये असतं. ग्रॉस शेप आहे प्लासेंटाचा आणि डिस्ट्रीब्युशन जे कॉन्टॅक्ट साईटचं, त्यामध्ये फिटल मेम्ब्रेन्स असतात किंवा एंडोमेट्रियम असतं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लेयर्स असतात, टिश्यूच्या लेयर्स. मॅटर्नल आणि फिटल व्हॅस्क्युलर सिस्टीम्स असतात. मॅटर्नल म्हणजे आईचं आणि फिटल म्हणजे गर्भाचं. व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे रक्तवाहिन्यांची जाळं. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ज्या आहेत, या दोन प्रॉपर्टीजमध्ये क्लासिफिकेशन आहे प्लासेंटाचं. बरेचसे फंडामेंटल टाइप्स त्याच्यामध्ये सापडतात. आता क्लासिफिकेशन बेस्ड ऑन प्लासेंटाचा शेप आणि कॉन्टॅक्ट पॉईंट. प्लासेंटाचा शेप कसा आहे ते आणि कॉन्टॅक्ट पॉईंट याच्यावरती अवलंबून क्लासिफिकेशन केलेलं आहे या प्लासेंटाचं. तर याच्यामध्ये प्लासेंटी असते डिफरंट स्पेसिसची. त्यामध्ये स्ट्रायकिंग डिफरन्सेस असतात त्याच्या शेपमध्ये आणि एरिया ऑफ कॉन्टॅक्टमध्ये. फिटल आणि मॅटर्नल टिश्यूमध्ये तो डिफरन्स असतो. एंटायर सरफेस जो आहे ॲलांटोकोरियनचा हा इन्व्हॉल्ड असतो याच्या फॉर्मेशनमध्ये, प्लासेंटाच्या फॉर्मेशनमध्ये. याच्यामध्ये हॉर्सेस असतात, पिग्स असतात. नंतर कॉटिलिडोनरी टाईपचा प्लासेंटा दुसरा हा मल्टिपल असतो. डिस्क्रीट एरियाज असतात त्याच्यात अटॅचमेंटच्या, ज्याला कॉटिलिडॉन्स असं म्हणतात. आणि हे इन्सर्शनने झालेलं असतं, पॅचेसच्या इन्सर्शन. ॲलांटोकोरियन आणि एंडोमेट्रियम असे ते पॅचेस असतात. फिटल पोर्शन जो आहे या प्लासेंटाचा त्याला कॉटिलिडॉन असं म्हणतात. मॅटर्नल कॉन्टॅक्ट साईट जे आहेत त्याला करॉन्कल्स असं म्हणतात. आणि कॉटिलिडॉन आणि करॉन्कल कॉम्प्लेक्स हा प्लासेंटोमचा असतो. हा जो प्लासेंटेशनचा टाईप आहे याला रुमिनंट्समध्ये सापडतं. हे म्हणजे चरवण करणाऱ्या प्राण्यांमध्ये ते सापडतं. नाव झोनरी प्लासेंटा. हा प्लासेंटा कंप्लीट किंवा इनकम्प्लीट टाईपचा असतो. बँड, टिश्यूचा बँड, कंप्लीट बँड किंवा इनकम्प्लीट बँड दिसतो टिश्यूचा फिटसच्या आजूबाजूला. कार्निवोर्समध्ये असा प्लासेंटा असतो. डॉग्समध्ये, कॅट्समध्ये, सील, बियर, एलिफंटमध्ये अशा प्रकारचा प्लासेंटा असतो, झोनरी प्लासेंटा. नाव डिस्कॉइड. हे सगळे आपण पाहिलेत प्लासेंटाचे, दोन वेळा पाहिलं आहे थेअरीमध्ये, पण तरी पण मी घेतोय, तुमचं रिव्हिजन होईल बुवा याच्यासाठी. सिंगल प्लासेंटा हा फॉर्म असतो डिस्कॉइड शेपमध्ये. प्रायमेट्समध्ये दिसतो, रोडंट्समध्ये दिसतो. त्याचं क्लासिफिकेशन जे लेयर्समध्ये, त्यामध्ये फिटल आणि मॅटर्नल ब्लड असतं. फॉर्मेशनच्या आधी प्लासेंटाच्या तिथे 6 लेयर्स असतात टिश्यूच्या. मॅटर्नल आणि फिटल ब्लड सेपरेट करतात त्या. या 3 लेयर ज्या आहे फिटल एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेनच्या, त्या कोरिओ ॲलंटाइक प्लासेंटाच्या असतात मॅमल्समध्ये. सगळ्यांमध्ये कॉम्पोनंट्स असतात मॅच्युअर प्लासेंटाचे. एंडोथेलियम लाइनिंग जे ॲलंटाइसचं त्याच्यामध्ये कॅपिलरी असतात. कनेक्टिव्ह टिश्यू यामध्ये कोरिओ ॲलंटाइक मेसोडॉर्म दिसते.
कोरियॉनिक इपिथेलियम जे त्याच्यामध्ये आउटर मोस्ट लेअर असते फिटल मेम्ब्रेन्सची, हे ट्रोफोब्लास्ट पासून बनलेले असतात. 3 लेयर्स असतात याच्यामध्ये मॅटर्नल साईडच्या, पण नंबर जो आहे यांचा, या लेयर्सचा नंबर तो रिटेन ठेवला जातो, डिस्ट्रॉय नाही होत प्लासेंटेशनच्या प्रोसेसमध्ये. याच्यामध्ये स्पेसिसमध्ये भरपूर फरक पडतो. 3 पोटेन्शियल मॅटर्नल लेयर्सच्या आहे प्लासेंटाच्या, त्यामध्ये एक एंडोथेलियम लाइनिंग आहे, त्याच्यामध्ये एंडोमेट्रियल ब्लड वेसल्स असतात, नंतर कनेक्टिव्ह टिश्यू आहे एंडोमेट्रियमचा, नंतर एंडोमेट्रियल इपिथेलियल सेल्स आहेत. तर असं या फिगरमध्ये दिसल्याप्रमाणे ते दिसतं. क्लासिफिकेशनच्या स्कीम जे आहे प्लासेंटाच्या, तर मॅटर्नल लेयर्सवर ते अवलंबून असतात. प्लासेंटामध्ये किती मॅटर्नल लेयर्स आहेत, कोणत्या कोणत्या आहेत, तर त्याचा कोर्स जो आहे तो सेम आहे, मॅटर्नल टिश्यूशी सेम असतो. कोरियॉनिक इपिथेलियमशी त्यांचा कॉन्टॅक्ट असतो फिटसचा, आणि याच्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत ह्या ऑब्झर्वड असतात काही ग्रुप ऑफ मेंबर्समध्ये. तर पहिलं जे आहे ते डिफ्यूज किंवा इपिथेलियोकोरियल प्लासेंटा, हॉर्सेस आणि पिग याचे कॉमन एक्झाम्पल आहे. नंतर कॉटिलिडोनरी इपिथेलियोकोरियल हे प्लासेंटा. रुमिनंट्समध्ये हे दिसतात, कॅटल, शीप, गोट, डिअर याच्यामध्ये ते दिसतात. झोनरी किंवा एंडोथेलियोकोरियल प्लासेंटा हे कार्निवोर्समध्ये असतात, डॉग, कॅट, फॅरेट. नंतर डिस्कॉइडल किंवा हिमोकोरियल प्लासेंटा हे ह्युमनमध्ये असतं, एपमध्ये असतं, मंकीमध्ये असतं आणि रोडंट्समध्ये असतं. नाव हे झाले टाइप्स ऑफ प्लासेंटा. आता प्रॅक्टिकल चौथं, एक्झामिनेशन ऑफ गॅमिट्स. गॅमिट्स म्हणजे काय, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट असे 2 प्रकारचे गॅमिट असतात. फ्रॉगचे आणि रॅटचे आपल्याला स्टडी करायचे. स्पर्म हे टेस्टिसमध्ये तयार होता, ओव्हा या ओव्हरीजमध्ये तयार होतात. स्पर्म म्हणजे शुक्राणू आणि ओव्हा म्हणजे एग म्हणजे अंडे. परमनंट स्लाइड्समधून आपल्याला हे पाहायचं आहे. फ्रॉगचा स्पर्म आपण पहिल्यांदा पाहू. सगळ्या फ्रॉगमध्ये एगचं फर्टिलायझेशन जे ते फिमेलच्या बॉडीच्या आउटसाईडला होतं. ठीक आहे, आतमध्ये होण्याच्या ऐवजी बाहेर होतं. फिमेल ही अंडे देते आणि त्या अंड्यांवरती मेल जो आहे तो स्पर्म टाकतो. एकाच वेळेस दोघंही अंडे आणि स्पर्म एकाच वेळेस टाकतात. त्यांच्यामध्ये ॲम्प्लेक्सस झालेलं असतं, मेलने फिमेलला गच्च धरलेलं असतं आणि दोघंही मग मेल स्पर्म टाकतो, फिमेल अंडे टाकते. स्पर्म अंड्यापर्यंत पोहोचतात एकाच वेळेस टाकल्यामुळे. मेल आणि फिमेल जे ते मेटिंग पोस्चरमध्ये असतात, त्याला ॲम्प्लेक्सस म्हणतात. मेल हा फिमेलवर चढतो, फिमेलच्या पाठीवर चढतो आणि त्याला पक्क गच्च धरून ठेवतो पुढच्या पायांच्या मध्ये मिडलला. आणि फ्रॉग जो आहे तो ॲम्प्लेक्ससमध्ये राहतो साधारणपणे 1 तासापर्यंत किंवा 1 दिवसापर्यंत. फिमेल ही शेकडो अंडे देते त्या काळामध्ये ॲम्प्लेक्सस चालू असताना. लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस असतो या स्पर्ममध्ये, स्मॉलर असतो, त्याच्यामध्ये वॉटर कमी झाल्यामुळे ते स्मॉल दिसतं. हा जो शेप आहे तो इलॉंगेटेड स्ट्रक्चर असतो स्पर्म. गोल्गी बॉडीज कंडेन्स होतात, त्याचं कॅप लाईक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला ॲक्रोसोम म्हणतात फ्रंट साईडला न्यूक्लियसच्या. न्यूक्लियस आणि ॲक्रोसोम हे कंबाईनली फॉर्म होतात. डेव्हलपिंग स्पर्मचं हेड असतं, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि सेंट्रिओल्स असतं. ते डाऊनवर्डच्या साईडने मूव्ह होतं आणि तिथे सिलेंड्रिकल मिडल पीस असतं हेडच्या मागे. 2 सेंट्रिओल असतात मिडल पीसमध्ये
ते ॲक्झियल फिलामेंट डेव्हलप होतं त्यात आणि ते बंचड असतं सिंगल थ्रेडमध्ये आणि मागच्या बाजूला ते एक्सटेंड होतात. लॉंग व्हायब्रेटाईल टेल असते त्याला. स्पर्मॅटिड हे ट्रान्सफर होतं मोटाईल स्पर्ममध्ये आणि हेड, मिडल पीस आणि टेल असे त्या स्पर्मचे 3 भाग पडतात. नाव फ्रॉकच्या ओव्हा oogenesis जे तिथे एक मेम्ब्रेनमध्ये प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगमध्ये oogenesis होत असतं. प्रायमरी मेम्ब्रेन हे सराउंडिंग प्लाझ्मा मेम्ब्रेनने असतं. ओव्हमच्या ओव्हमनेच ते सिक्रेट केलेलं असतं. याला व्हायटलाईन मेम्ब्रेन असं म्हणतात फ्रॉगमध्ये आणि झोना पेलुसिडा म्हणतात रॅबिटमध्ये. सेकंडरी मेम्ब्रेन जे असतं त्याला कोरियॉन म्हणतात. ते ओव्हॅरियन फॉलिकलने तयार झालेलं असतं. टर्शरी मेम्ब्रेन्स जे आहेत ते ओव्हिडक्टमध्ये सिक्रेट होतात. तो ओव्हम जो आहे तो ओव्हरीमधून पास होतो आउटसाईडला. त्यामध्ये एक व्हाईट जो आहे अल्ब्युमिनचा, याच्यामध्ये कॅल्कॅरियस शेल्स असतात. या कॅटेगरीमध्ये या कॅल्कॅरियस शेल येतात. ओके, हा ॲनिमल पोल आहे, हा व्हेजिटल पोल आहे आणि हे सगळे त्याचे हे फ्रॉकचा ओव्हम आहे. हा अंडे हा ओव्हरीत तयार होतो आणि फ्रॉकचा हा स्पॉन आहे, म्हणजे अंडे दिलेले आहेत आणि त्याच्यावरती स्पर्म आहेत. जेली लेअर आहे सगळी आतमध्ये. राईप ओव्हम हा गोल असतो, ओव्हल असतो, नॉन मोटाईल असतो. त्यामध्ये अमाऊंट किती आहे योगचं त्यावर ते अवलंबून असतं. सगळ्यात स्मॉल जरी आपण म्हटला तरी 0.15 mm असतो हा मॅमल्समध्ये. त्याला मायक्रोलेसिथल असं म्हणतात. आणि 2 mm मोठा असतो फ्रॉगमध्ये, त्याला मेसोलेथिथल म्हणतात. किंवा 30 mm लाँग असतो कोंबडीमध्ये, त्याला मेगालेसिथल असं म्हणतात. राईप ओव्हम जो आहे त्याची पोलॅरिटी फिक्स्ड असते. टॉपमोस्ट पॉईंट जो आहे तो ॲनिमल पोल असतो आणि बॉटमचा पॉईंट जो आहे तो व्हेजिटल पोल असतो. याची डेन्सिटी जी आहे योकी सायटोप्लाझमची ती वाढते ॲनिमल पोलमधून आणि व्हेजिटल पोलमध्ये येते. फ्रॉगमध्ये ॲनिमल हेमिस्फियर असतं, हायली पिगमेंटेड असतं ते आणि ते ब्लॅक असतं. व्हेजिटल हेमिस्फियरमध्ये हायली पिगमेंटेड असतं, पांढरं दिसतं ते. नाव रॅट स्पर्म. त्याच्यामध्ये स्पर्मॅटोझोन जो आहे तो जेनेटिक मटेरियलचं फंक्शन करतो. जेनेटिक मटेरियल कॅरी करतात ते मेलपासून तर ऊ साईडपर्यंत. आणि याच्यामध्ये 2 प्रिन्सिपल पार्ट्स असतात, हेड आणि टेल. टेलमध्ये 4 कंपोनंट्स असतात, नेक, मिडल पीस, प्रिन्सिपल पीस आणि एंड पीस. ॲक्रोसोम, हेड, न्यूक्लियस हे सगळे पार्ट आहेत स्पर्मचे. रॅटचा स्पर्म आहे हा आणि हा रॅबिटचा स्पर्म आहे. रॅटचे स्पर्म आहेत दोघे, मायक्रोस्कोप खाली दिसत आहेत. हे जे पार्ट आहे स्पर्मॅटोझोनचा, हेड आणि टेल, यामध्ये लिव्हिंग सेल्स असतात. रॅटचा स्पर्म पाहतोय आपण. कंटिन्युअस प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. होल सेल जी आहे स्पर्मची ती स्ट्रीमलाइन्ड असते आणि पेअर्ड ॲक्शन त्याची दिसते. स्पेशल सॉर्टिंग आउट होतं लिमिटेड ड्युरेशनमध्ये. हे स्पर्म स्विम करू शकतात आणि अंड्यापर्यंत पोहोचू शकतात. कॉर्टेक्सशी ते फ्यूज होतात एगच्या आणि तिथे स्पर्म जे आहेत ते त्या अंड्यामध्ये घुसतात. न्यूक्लियस आतमध्ये जातो. सेंट्रिओल जो आहे तर तो एक इंटेरियरमध्ये घुसतो. नाव स्पर्मच्या हेडचं स्ट्रक्चर कसं असतं, तिथे न्यूक्लियस आणि ॲक्रोसोम असतो. शेप, साईज आणि स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळ्या व्हर्टेब्रेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असतं.
स्पर्मचं हेड जे आहे याच्यामध्ये दोन फंक्शन होतात, जेनेटिक आणि ॲक्टिवेशन. जेनेटिक फंक्शन जे आहे ते एम्बॉडीड असतं स्पर्ममध्ये, त्यामध्ये ऑलमोस्ट एंटायरली DNA येतो, न्यूक्लिअर प्रोटीन्स येतात. अशा रीतीने रिस्पॉन्सिबल असतं हे ट्रान्समिशनसाठी, हेरिडेटरी कॅरेक्टरच्या ट्रान्समिशनसाठी हे रिस्पॉन्सिबल असतं मेलमधून. न्यूक्लियस जो आहे स्पर्मचा त्यामध्ये मेजर पार्ट असतो हेडचा आणि त्याच्या शेपचा. अल्टिमेटली याच्यामध्ये शेप जो आहे हेडचा स्पर्मचा तो येतो आणि अँटेरियर एंड जे स्पर्म न्यूक्लियसचं त्यामध्ये कॅप लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला ॲक्रोसोम असं म्हणतात. सो मॅमेलियन स्पर्मॅटोझूम साधारणपणे असा दिसतो, टिपिकल रिप्रेझेंटेशन आहे हे. शेप आणि साईज जे ॲक्रोसोमचं वेगवेगळं असतं डिफरंट स्पेसिसमध्ये. ॲक्रोसोमला ॲक्रोसोम मेम्ब्रेन असतं, त्यामध्ये ॲक्रोसेमल पॉलिसॅक्राइड असतात, गॅलॅक्टोज असतं, मॅनोज असतं, फ्रुक्टोज असतो, हेक्झोस्माइन असतं, लार्ज नंबर ऑफ एन्झाईम्स पण असतात त्याच्यामध्ये, हायड्रोलेजेस असतात, हायड्रोलेजेस एन्झाईम हे पण ॲक्रोसोममध्ये असतात. दोन मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम असतात, हायाल्युरोनिडेज आणि झोनालायसिन किंवा ॲक्रोसिन म्हणतात त्याला. याचं स्पर्मची एंट्री होण्यासाठी मदत होते. ओव्हममध्ये ज्यावेळेस स्पर्म घुसतो त्यावेळेस यांची मदत होते. स्पर्ममध्ये काही ॲनिमल्सच्या स्पर्ममध्ये फॉर एक्झाम्पल फॉल, ते कोन शेप्ड स्ट्रक्चर असतं, त्याला ॲक्झियल बॉडी म्हणतात किंवा ॲक्रोसोमल कोन म्हणतात. ॲक्रोसोम आणि न्यूक्लियसमध्ये ते असतं. तर ॲक्रोसोमल कोन जो आहे तो डेव्हलप होतो ॲक्रोसोमल फिलामेंटमध्ये फर्टिलायझेशनच्या वेळेस. व्हेरी लिटिल सायटोप्लाझम त्यामध्ये असतो, न्यूक्लियसमध्ये आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये स्पर्मच्या हेडच्या. त्यामध्ये सायटोप्लाझम असतो मेम्ब्रेनच्या मध्ये, ॲक्रोसोमल वेसिकल असतं, स्पर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, त्याला पेरी ॲक्रोसोमल सायटोप्लाझम असं म्हणतात. टेल किंवा स्पर्मॅटोझूमचं स्ट्रक्चर. मोटर ॲपरेटस जे स्पर्मॅटोझूमचं, तिथे ॲक्रोनिम असतो किंवा ॲक्झिलियल फिलामेंट असतं. हे कॉम्प्लेक्स असतं ज्यामध्ये युज्युअल सेंट्रल पेयर असतं ॲक्झियल फायब्रिलचं किंवा मॅक्रोट्युब्युल्सचं. यामध्ये इनर रो असतो 9 इव्हनली स्पेस्ड डबलेट मायक्रोट्युब्युल्समध्ये. प्रत्येकामध्ये 2 रोज असतात आर्म्सचे. त्याच्यात प्रोजेक्शन असतं ॲडजेसंट डबल ट्युब्युलचं. एक रो असतो रेडियल स्पोकचा, तो रेडिएट होतो इनवर्डला. ते सेंट्रल पेयर असतं मायक्रोट्युब्युल्सचं. आउटर रिंग असते 9 कोर्स लॉन्जिट्युडिनल फायबर्स. ॲक्च्युअली ऑल स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स असतात फ्लॅजेलमचे, ज्यामध्ये कनेक्टिंग पीसेस असतात 9 + 2 ॲक्झोनी, फायब्रस शीथ आणि आउटर डेन्स फायबर्स असतात. स्ट्रक्चरली इंटरलॉकड असतात हे एका फंक्शनल युनिटमध्ये. सेंट्रल शीथ जे ते तयार झालेलं असतं प्रोजेक्शनपासून. तर सराउंडिंगमध्ये डिस्क्राईब केलेलं असतं, याला 2 सेंट्रल ट्युब्युल्स असतात आणि 9 स्पोकने बनलेले असतात. रेडियल लिंक्स याच्यामधून येतात, 9 डबलेट्स येतात, हे पण कनेक्टेड असतात एकमेकांशी, इंटर डबलेट लिंक्स असतात. मॉर्फोलॉजिकल पॉइंट जे टेलच्या व्ह्यूशी, याच्यामध्ये काही सब डिव्हिजन्स असतात. पहिलं नेक. नेक हे शॉर्ट असतं, स्लाइटली कॉन्स्ट्रिक्टेड सेगमेंट आहे, प्रोजेक्शनने बनलेलं असतं हे बेसच्या आणि हेडच्या.
पहिलं जे गायर आहे मायटोकॉन्ड्रियल हेलिक्स असतं मिडल पीसला, नेक डिफर होते क्लिअरली आणि त्यातनं हेड तयार होतं. रेस्ट पार्ट जो आहे टेलचा ते मिडल पीस असतं, प्रिन्सिपल पीस असतं आणि एंड पीस असतं. काही मॉर्फोलॉजिकल फीचर्स असतात प्लाझ्मा लेमाचे. शार्प डिमार्केशन असतं अपर लिमिटचं, पोस्टेरियर रिंगशी हे डिमार्केशन दिसून येतं आणि कंटिन्युटी याच्यामध्ये नसते सेगमेंटेड कॉलम्समध्ये आणि आउटर डेनर्स फायबरमध्ये. टेलच्या 2 सेंट्रिओल्स असतात, ते राईट अँगलला असतात एकमेकांच्या. प्रॉक्झिमल आणि डिस्टल सेंट्रिओल असतो त्याच्यामध्ये. इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफमध्ये स्पर्मचं स्ट्रक्चर कसं दिसतंय हे पहा तुम्ही आता. ओके, डिस्टल सेंट्रिओल जे यात अटॅचमेंट दिसते, ॲक्झियल फिलामेंटची अटॅचमेंट दिसते स्पर्मच्या टेलशी. आणि प्रॉक्झिमल सेंट्रिओल याच्यामध्ये ॲक्टिव्ह फंक्शन नसतं स्पर्मॅटोझूनमध्ये, पण तिथे पोटेन्शियल ॲक्टिव्हिटी असते. एगमध्ये ती ॲक्टिव्हिटी दिसते पहिल्या क्लिवेजमध्ये. फर्टिलाइज्ड एगची डिव्हिजन दिसते. 2 किंवा 3 मायटोकॉन्ड्रिया ज्या असतात या प्रेझेंट असतात नेकमध्ये. जनरली क्लोज रिलेशनशिप असते यांच्यामध्ये. आयदर एंडला प्रॉक्झिमल सेंट्रिओल दिसतो, हे रॅपिंग होतं लॅटरल सरफेसला. हे जे मायटोकॉन्ड्रिया आहे या कंटिन्युअस असतात अप्पर मोस्ट मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि मिड पीसमध्ये च्या हेलिक्समध्ये. नाव मिडल पीस हा मधला पार्ट असतो स्पर्मचा. ॲनाटॉमी जर याची पाहिली स्ट्रक्चर तर मायटोकॉन्ड्रियल शीथ असतं, आउटर रिंग असते, कोर्स फायबर्स असतात. मॅमेलियन स्पर्म जो आहे त्याचा मिड पीस असतो. फ्लॅजेलमचा हा तो पार्ट आहे तो नेक आणि ॲन्युलसच्या मध्ये असतो. मोस्ट इम्पॉर्टंट साईट आहे ही. याच्यामध्ये व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज दिसतात स्पर्मच्या. ॲक्झोनिन जे मॅमेलियन स्पर्मचं ते 9 आउटर डेन्स फायबरने बनलेलं असतं. याला कोर्स किंवा ॲसेसरी फायबर्स असं म्हणतात. ह्या मेजर पार्ट मध्ये रन करतात त्या लेंथमध्ये आणि याच्यामध्ये 9+9+2 असे क्रॉस सेक्शनल पॅटर्न्स असतात. मायटोकॉन्ड्रिया जो असतो मिड पीसमध्ये एंड टू एंड कॉन्स्टिट्यूट असतं. त्यामध्ये हेलिक्स असतं लॉन्जिट्युडिनल फायबर्स एलिमेंटचं टेलशी आणि एंडला जंक्शन्स असतात मायटोकॉन्ड्रियाची. ते आपण रँडमली पाहू शकतो हेलिक्सच्या कोर्सशी. मायटोकॉन्ड्रियल शीथ जे मायटोकॉन्ड्रिया जे मिड पीसमध्ये असतात ते एंड टू एंड असतात आणि त्यामध्ये हेलिक्स असतं, लॉन्जिट्युडिनल फायबर्स असतात त्याच्यामध्ये. टेलचे एलिमेंट्स असतात ते फायब्रस एलिमेंट्स. तर त्याचं जंक्शन असतं. मायटोकॉन्ड्रियाचं जंक्शन असतं आणि जनरली यामध्ये रँडम असं असतंय कोर्स ऑफ हेलिक्स. मायटोकॉन्ड्रियल शीथ जे तर एनर्जीचं सोर्स असतं. ते स्पर्मला एनर्जी लागते मुव्हमेंटसाठी, कारण स्पर्म हे मोटाईल असतात. त्यामध्ये ATP तयार होत असतात स्पर्मच्या मोटिलिटीसाठी. ही जी एनर्जी असते ती लिमिटेड असते. एकदा वापरली गेली की परत ती नवीन त्याच्यामध्ये येत नाही. फक्त मॅमल्समध्ये वेगळं असतं. जिथे स्पर्मॅटोझूम जे
ते जिवंत राहू शकतं मॅटर्नल बॉडीमध्ये, कारण एनर्जी सोर्सेस जे ते अवेलेबल असतात तिथे स्पर्मॅटोझोइडला. जंक्शनमध्ये मिड पीसच्या आणि प्रिन्सिपल पीसच्या जंक्शनमध्ये ॲन्युलस असतं. त्याला रिंग सेंट्रिओल किंवा जेन्सन्स रिंग असं पण म्हणतात. हे ॲन्युलस जे क्लोजली पॅक असतं, फिलामेंटस असतं. 3 आणि 4 नॅनोमीटरचे सब युनिट्स असतात याच्यामध्ये डायमीटरमध्ये. 3 आणि 4 नॅनोमीटर याची डायमीटर असते. हे क्लोज असोसिएशनमध्ये डेव्हलप होतं प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आणि फॉर्मली त्याला ॲडहिअर झालेलं असतं. फंक्शनल सिग्निफिकन्स जे ॲन्युलसचं हे स्टील क्लिअर नाही आहे, पण काही सायंटिस्टच्या मते हे जे फंक्शन आहे ॲन्युलसचं हे प्रिव्हेंट होतं डिस्प्लेसमेंटमध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या. नाउ प्रिन्सिपल पीस, मेन पीस जो आहे किंवा प्रिन्सिपल पीस आहे मॅमिलियन स्पर्मॅटोझोआ, याच्यामध्ये फायब्रस शीथ असतं. सिमिलर बेसिक ऑर्गनायझेशन असतं, याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मॅमल्स असतात. फायब्रस शीथ जे ते कंपोज्ड असतं सिरीज ऑफ सर्कमफेरन्शियली ओरिएंटेड रिब्स असतात त्याच्यामध्ये, आणि हाफ वे अराउंड त्या डेव्हलप झालेल्या असतात टेलच्या. तिथे 2 लॉन्जिट्युडिनल कॉलम्स असतात जे रन होतात अलॉंग द अपोजिट साइड ऑफ द शीथ. याची होल लेंथ याच्यावर अवलंबून असते. शीथ हे अटॅच्ड नसतं प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. लॉन्जिट्युडिनल कॉलम्स जे ते एक्सटेंड होतात प्रिन्सिपल पीसमध्ये. होल लेंथ जे फायब्रस शीथचं डॉर्सल आणि वेंट्रल सरफेसला ते असतं हे 15 ते 20 नॅनोमीटर थिक असतं. लॉन्जिट्युडिनल सब युनिट्स अटॅच होतात ॲक्झोनियममध्ये स्पर्मच्या मुवमेंटमध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे इंडिपेंडंट असतं या कॉम्प्लेक्समध्ये, आणि पीसच्या एंडला लॉन्जिट्युडिनल कॉलम्स हे प्रोग्रेसिव्हली रिड्यूस होतात साईजमध्ये. मीनवाईल रिब्स ह्या स्लेंडर असतात आणि यामध्ये अब्रप्ट एंडिंग नसतं फायब्रस शीथचं, आणि ते जंक्शन देतं प्रिन्सिपल आणि एंड पीसचं. तर एंड पीस हा शेवटचा पार्ट आहे स्पर्मचा. एंड पीस कन्सिस्ट असतं सेंट्रल पेअरशी, ॲक्सियल फायब्रिनशी, आणि रिंग जे 9 डबलेट फायबरचं ते सराउंडेड असतं प्लाझ्मा मेम्ब्रेनने. 9+2 पॅटर्न जे ॲक्सियल फिलामेंटचं ते कॉम्प्लेक्स असतं. मोस्ट पार्टमध्ये ते टेलच्या इन्क्लूड असतं एंड पीसपर्यंत. याची जी अरेंजमेंट आहे फायबर्सची एंड पीसच्या टिपपर्यंत ती चेंज्ड होते. डिक्रीजिंग नंबर ऑफ फायबर्स जे त्यामध्ये सक्सेसिव्ह टर्मिनेशन होतं. सिंगल सब फायबरचं सक्सेसिव्ह टर्मिनेशन होतं. यामध्ये स्पर्मॅटोझोनचं फंक्शन जे मेन फंक्शन आहे स्पर्मॅटोझोनचं, त्याच्यामध्ये पॅटर्नल जेनेटिक डावरी असते आणि हे ओव्हमला ॲक्टिवेट करतं. नाव टाइप्स ऑफ स्पर्म. टाइप ऑफ स्पर्म जे ते प्रोड्यूस होतं स्पेसिस टू स्पेसिस. स्पेसिस टू स्पेसिस स्पर्मचा टाइप वेगवेगळा असतो. साईज ऑफ द स्पर्म जी आहे ती 0.18 mm एवढी लहान असू शकते. ॲम्फिऑक्सस मध्ये
2.25 mm किंवा मोर असतंय टोडमध्ये. स्पर्म हेड जे ते स्पेसिफिक असतात. स्पेरॉइडल किंवा टेलिओस्ट, रॉड किंवा लहान शेप, म्हणजे ॲम्फिबियन्समध्ये लहान शेप्ड असतं, टेलिओसमध्ये स्पेरॉइडल असतं, नंतर मॅन आणि दुसऱ्या मॅमल्समध्ये स्पून शेप्ड असतं, माऊस आणि रॅटमध्ये हुक शेप असतो स्पर्मचा. तर हे जे स्पर्म टाईप्स आहेत ते दोन मेन टाईपमध्ये डिवाइड होतात. ॲनिमल फ्लॅजेलेट स्पर्मॅटोझोआ याच्यामध्ये ते दिसतात, आणि त्यामध्ये फ्लॅजेलम असतं किंवा टेल लाईक बाय फ्लॅजेलेट आहे. तिथे ऑप्सानस असतं किंवा टोड फिश असतो स्पर्मॅटोझोआचं. नॉन फ्लॅजेलेट स्पर्मॅटोझोआ जे ते फ्लॅजेलामध्ये लॅक होतं आणि हे ॲस्कॅरिसमध्ये असतात किंवा क्रॅबमध्ये असतात. नाऊ रॅट ओव्हम, मॅमेलियन oocyte हे नॉर्मली कव्हर्ड असतं थिक लेअरने किंवा जेली लाईक मॅटर्नल मटेरियल असतं, त्याला झोना पेलुसिडा असं म्हणतात. ते सेपरेट होतं एगच्या फॉर्ममध्ये. सराउंडिंग फॉलिक्युलर करोना सेल असतं, त्यामध्ये दिस ॲपरंट सेपरेशन जे किंवा एग आणि करोना सेल्स जे आहेत त्याला क्लोज असोसिएशन असतं. ॲपरंटली थिन प्रोसेसेस असतात, झोना पेलुसिडा ट्राव्हर्स असतात त्याच्यामध्ये. हे हिस्टॉलॉजी पूर्ण दाखवलेली आहे ग्राफियन फॉलिकलची. ग्राफियन फॉलिकल म्हणजे जिथे एग बनतो किंवा जो एग आहे तो. ह्युमन ओव्हम आहे हा. नाव फॉलिक्युलर सेल्स जे आहेत ओव्हॅरियन एगच्या, तर याच्यामध्ये लॉंग प्रोसेस असतात झोना पेलुसिडाच्या एक सरफेसवर. ते थिन प्रोजेक्शन दाखवतात एगमध्येच. ओपन कम्युनिकेशन नसतं फॉलिकलचं आणि सेल सायटोप्लाझमचं. एग सायटोप्लाझम जो आहे तो तिथे दिसतो. मॅच्युरेशनच्या वेळेस आणि फर्टिलायझेशनच्या वेळेस या प्रोसेसेस ज्या आहेत त्या काढून घेतल्या जातात झोनामधून, आणि जर्मिनल वेसिकल आणि प्रोन्यूक्लियाय फर्टिलायझर एगच्या या कॅरेक्टराइज्ड असतात. न्यूमरस लार्ज न्यूक्लिओलाय असतात त्यामध्ये. ह्या थिक वॉल्ड वेसिकलमध्ये दिसतात. त्याची डायमीटर मोठी असते, 8 ते 10 मायक्रॉन असते. तर ही जी वॉल आहे ही डेन्स असते, त्यामध्ये पार्ट असतो स्मॉल ग्रॅन्युल्सचा. सायटोप्लाझम मध्ये सेव्हरल इन्क्लुजन्स असतात, त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात, युज्युअल फॉर्ममध्ये दिसतात. नंतर गोल्गी कंपोनंट्स असतात, टिपिकल फाईन स्ट्रक्चर असतं आणि डिस्ट्रीब्युशन असतं. अर्लियर लाईट स्टडीज त्यामध्ये दिसतात. स्मॉल डेन्स पार्टिकल्स दिसतात, ते RNP पार्टिकल्स असतात. हे डिस्ट्रीब्युटेड होतात थ्रू आउट द सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स आणि शो करतात ते. त्यावरती प्रेफरन्स असतो मेम्ब्रेन्सचा. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे oocyteचं हे स्कॅटरिंग दाखवतं वेसिकल्समध्ये, पण ते बिगिन करतं मोर एक्सटेन्सिव्ह आणि एलॅबोरेट डेव्हलपमेंटमध्ये. सेगमेंटेशनचं ऑनसेट दिसतं त्यामध्ये. त्याचं जे इन्क्ल्युजन आहे ओप्लाझमचं, तर तिथे मायटोकॉन्ड्रिया सारखं दिसतं. ते मायटोकॉन्ड्रियाच्या साईज सारखंच असतं. स्पेशल अटेन्शन दिसतं आपल्याला तिथे. वेसिक्युलर स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये लार्ज नंबर असतात स्मॉल वेसिकलचे, 10 ते 50 मायक्रोमीटर डायमीटरचे असतात. त्यामध्ये सेंट्रल डेन्सिटी असते किंवा न्यूक्लिओइड असतं. मल्टीवेसिक्युलर बॉडीज असतात याच्यामध्ये. या बॉडीज हे फाउंड असतात स्मॉल नंबरमध्ये ओव्हॅरियन एगच्या, पण ग्रेटली इन्क्रीज होतात त्या नंबरने ड्युरिंग मॅच्युरेशन आणि फर्टिलायझेशन. मायक्रोग्राफ्स दिसतात एगमध्ये.
याच्यामध्ये लॅटर स्टेजेस असतात. या वेसिक्युलर बॉडीज ज्या आहेत त्या ब्रेकडाऊन होतात आणि लिबरेट करतात त्याचं कंटेंट. स्मॉल वेसिकल दिसतात, सराउंडिंग ओप्लाझ्म दिसतो. सो अशा रीतीने हे आपण स्ट्रक्चर पाहिलं स्पर्म आणि एगचं. ओके, सो इथे तुमचं हे पण प्रॅक्टिकल संपलं आणि प्रॅक्टिकलचा तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे. ओके, पूर्ण प्रॅक्टिकल तुमचे कव्हर केले मी, सगळे प्रॅक्टिकल शिकवले तुम्हाला. हे सगळे व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला मग ते सगळं कळेल. ओके, आता तुमच्या काही दिवसात प्रॅक्टिकलच्या याच्या एक्झाम होतील. ठीक आहे, आणि 8 जूनपासून तुमचं हे आहे लेखी परीक्षा ऑनलाईन. आत्ता ऑनलाईन म्हणताय, ऐन वेळेवरती नोटीस आल्यावरती फायनल ठरेल. आत्ता फायनल काही नाही आहे, सगळं तोंडी तोंडी आहे. ठीक आहे, ॲक्च्युअल नोटीस आली की मग तुम्हाला ते कळेल. ऑफिसमध्ये सगळ्यांनी विचारपूस करायची. तुमचा प्रॅक्टिकलचा सिलेबस संपलेला आहे. ठीक आहे, डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये फक्त थोडंसं राहिलेलं आहे, तेवढं मी पूर्ण करून दिलं 1-2 लेक्चरमध्ये. ओके, बाकी तुमचा सिलेबस पूर्णपणे माझ्याकडे जो होता तो संपला आहे. बाकीचा वाघमारे सर घेत असतील पेपर फर्स्टचा. ठीक आहे, सो तुम्हाला परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक. इथे आता थांबूया. ठीक आहे, तुमचा प्रॅक्टिकलचा सिलेबस संपला आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स.